मला असं वाटतं की नाशिकची पदवीधरची निवडणूक ही महाराष्ट्रभरामध्ये गाजली होती. अ, त्यावेळीची राजकीय कोंडी, त्यानंतर मिळालेला अपक्ष विजय आणि आज तुम्ही आता या स्टेजवर आलेले आहात. या सगळ्याकडे मागे वळून पाहताना कसं वाटतं? नाही, मागे वळून पाहताना एवढंच वाटतं की प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असलं पाहिजे, म्हणूनच ते ते त्या त्यावेळेस झालेलं आहे. आणि मी असा व्यक्ती आहे की मी खूप प्रोसेसमध्ये बिलीव्ह न करणारा व्यक्ती आहे. अनेक लोक म्हणतात की आम्ही कर्म करत राहतो, फळाची चिंता करत नाही. असं एक साधारणतः आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं की चांगलं करत राहा, फळ काय, फळाची अपेक्षा ठेवू नका किंवा फळ जे भेटेल ते भेटेल. माझं उलट आहे. मी प्रोसेसमध्ये खूप बिलीव्ह करत नाही, कारण मला असं वाटतं की प्रत्येक प्रक्रियेमध्ये चढ उतार हे असतात. प्रत्येक प्रक्रियेमध्ये काही ना काही आपल्या बाजूनीच सगळं होईल असं काही मानण्याचं काही कारण नाही. पण नेमकं आपण जे काय करतोय ते का करतोय, ह्या गोष्टीवर आपण जर दृढ निष्ठा जर आपली ठेवली, तर मग तो प्रवास जो आहे तो आनंददायी असतो, सुखकर असतो, असं माझं मत असतं. त्याच्यामुळे मला मागे वळून पाहताना एवढंच वाटतं की जे झालेलं आहे ते योग्य झालंय, जसं जसं झालंय ते योग्यच झालेलं आहे असं माझं